आज आपण जश्न ईद मिलादुन्नबी निमित्त आज आपण या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केली, त्याबद्दल आपले धन्यवाद. तर प्रथमतः आपल्याला एक प्रश्न आहे माझा. महानगरपालिकेचे वितरण अधिकारी, महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे संबंधित लोक दिसत नाहीत मॅडम या ठिकाणी. त्यांना काय सणाचं आमचं काय गांभीर्य दिसत नाही. नगर अभियंता विभागाचे नाही, ड्रेनेज विभागाचे नाही, लाईट विभागाचे नाही. म्हणजे आम्ही सूचना कुणाकडे करायचं, कोणी झाले नाही, दिसत नाहीत ते. समस्या तेच आहेत. बरं ठीक आहे, हरकत नाही साहेब. आपण आपल्याकडनं आमचे जे सूचना आहेत त्यांना आपण कळवा. साहेब सर्वात प्रथम मी एक सांगतो, शहर जश्न ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटी ही फक्त एकच आहे. 2-2, 3-3, 4-4 काय नाही. हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक काम करतात. फक्त निवडी 2 लोकांचे केलेले आहे, हे मान्य. फक्त लोकांमध्ये समन्वय नसल्यामुळं ते 2 कमिट्या झालेत. साहेब 40 ते 50 वर्षापासूनची परंपरा आहे. मी लहानपणापासून बघत आलो, कुठल्याही मिरवणुकीत कसलीही गालबोट लागलेली नाही. काही लोक आपल्याला चुकीची माहिती देतात, त्याबद्दल आपण आपल्या स्तरावर आपण त्याची चौकशी करा. आपण ज्यांच्याही नावाने आपल्याला ज्या कुणा व्यक्तीच्या नावाने म्हणा किंवा शहर जश्न ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या नावाने आपण परवानगी द्या. आम्ही सर्वजण मिळून एकोपाने एका दिलाने आम्ही सर्वजण मिळून जश्न ईद मिलादुन्नबी आमच्या मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. आणि राहिली गोष्ट, मागच्या वेळेस शास्त्रीनगर मध्ये अजून बादशापेठ मध्ये या ठिकाणी गटरीचे पाणी वाहत होतं मॅडम. त्या ठिकाणी लहान मुलं सजावट करतात, गाड्या असतात, रस्त्यावर खड्डे पडलेले असतात. ते काम अद्यापर्यंत बुजवण्यात आलेलं नाही. ते तातडीने आपण त्यांना आजच्या आज सांगावं. महावितरणचे जे लाईटचे जे वायरी वगैरे असतात त्याची तपासणी त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे. अजून 2-3 कमिट्या वगैरे काय नाही, कुठली वाद नाही, काय नाही. एका व्यक्तीच्या नावाने द्या किंवा संस्थेच्या नावाने द्या किंवा जुलूस कमिटीच्या नावाने द्या. आम्ही सर्वजण मिळून एक दिलाने एकोप्याने आमची मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करतो. धन्यवाद.